नमस्कार. आज आपण नाश्त्यासाठी पालक, मेथी, कोथिंबीर, कांदा असे भरपूर पालेभाज्या घालून खमंग असे थालीपीठ तयार करणार आहोत. त्यासोबतच हे थालीपीठ तयार करताना मी वेगवेगळ्या प्रकारचे 4-5 पिठंसुद्धा वापरलेली आहे. त्यामुळे हे थालीपीठ अगदी पौष्टिक आणि चविष्ट असं तयार झालेलं आहे. तुम्हाला पाहूनच लक्षात आलं असेल. आता आपलं थालीपीठ कसं बराच वेळा एकदम चिवट, कडक किंवा वातट होतं, तसं आज अजिबात होणार नाही. हे थालीपीठ अगदी पराठ्यासारखं, लोण्यासारखं मऊ लुसलुशीत तयार होणार आहे. आपले पालकचे, मेथीचे पराठे कसे अगदी चपातीसारखे लुसलुशीत असतात, अगदी तसेच हे थालीपीठ तयार झालेले आहेत. आता हे थालीपीठ तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागणार नाही. अगदी मनात येईल तेव्हा तुम्ही हे झटपट थालीपीठ तयार करून खाऊ शकता. लोणच्यासोबत, दह्यासोबत, चटणीसोबत हे थालीपीठ अप्रतिम लागतात. मुलांच्या डब्यासाठी द्या, संध्याकाळी हलकं-फुलकं खायचं असेल तर अगदी उत्तम पर्याय आहे. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. थालीपीठ तयार करण्यासाठी सुरुवातीला एक वाटण तयार करून घेऊयात. त्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 अद्रकचे तुकडे, 2 मोठे चमचे अख्खे धणे आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. आता हे घेतलेलं सर्व साहित्य एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि चांगलं असं बारीक करून घ्यायचं. पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही, असं कोरडंच बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीचं वाटण तयार झालेलं आहे. हे वाटण घालून जर तुम्ही थालीपीठ तयार केले ना, खरंच खूप अप्रतिम चवीचे तयार होतात. आता आपलं वाटण तयार आहे. आता हे थालीपीठ तयार करण्यासाठी मी या ठिकाणी आपली जी अख्खी जुडी होती ना, त्यापैकी अर्धी जुडी पालक छान असा बारीक बारीक कापून घेतलेला आहे. भरपूर सारा पालक घालून आज आपण हे थालीपीठ तयार करणार आहे. त्यामुळे ना अगदी पौष्टिक असे तयार होणार आहे. त्यासोबतच मुठभर हिरवीगार मेथी होती, तीसुद्धा बारीक बारीक कापून घेतली आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा छान अशी बारीक कापून घेतलेली आहे. एक मध्यम आकाराचा कांदा देखील बारीक कापून घेतलेला आहे. आता हे थालीपीठ तयार करताना पालक, मेथी आणि कांदा हे सर्व काही हिरव्या पालेभाज्या वापरलेल्या आहेत. त्यामुळे एकदम प्रोटीनयुक्त आणि हेल्दी असे हे थालीपीठ तयार होणार आहे. परफेक्ट. आता आपण लगेचच थालीपीठसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊया. त्यासाठी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. मिक्सिंग बाउलमध्ये हे घेतलेल्या सर्व पालेभाज्या आणि कांदा घालून घेतलेला आहे. आता काही पिठं ॲड करूयात. आता या ठिकाणी ना पिठांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. एक आमटीची वाटी असते ना, त्या वाटीने मोजून सर्व पिठं घालणार आहेत. सुरुवातीला 1 वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे. आता अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालायचं, अर्धी वाटी बाजरीचं पीठ घालायचं, त्यासोबतच अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ घातलेलं आहे. भरपूर सारं पीठं घालून आपण आज हे थालीपीठ तयार करणार आहे. त्यामुळे खूपच पौष्टिक आणि चविष्ट असे थालीपीठ तयार होणार आहे. आता काही मसाले ॲड करून घेऊयात. सुरुवातीला 1 चमचा ओवा घातलेला आहे. 2 चमचे गावरान पांढरे तीळ घालत आहेत. भरपूर तीळ घालून थालीपीठ तयार करा, एकदम चविष्ट असे तयार होतात. आता अर्धा चमचा प्लेन लाल तिखट घातलेला आहे. अगदी पाव चमच्याला सुद्धा कमी थोडासा गरम मसाला घालायचा आहे. लगेचच आपण जे सुरुवातीला वाटण तयार करून घेतलं होतं हिरवी मिरची, अद्रक, लसणाचं, ते देखील घालून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता या ठिकाणी मिरचीचं आणि लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी आज थोडेसे मुद्दामच कमी थालीपीठ तिखट केलेले आहे. त्यामुळे ना मग घरातले अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. हे पहा, अशा प्रकारे सर्व मसाले घातलेले आहे, मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. परफेक्ट. मिक्स करून घेतलेलं आहे. आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि मस्त असं थालीपीठसाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचं आहे. एकदम घट्ट देखील नाही, पातळ देखील नाही, मध्यम कन्सिस्टन्सीचं मळून घ्यायचं आहे. आता ना ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण वाटून घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, म्हणजे कसं काही वाटण वगैरे उरलं असेल तर ते पण निघून जाईल, अजिबात वाया जाणार नाही. हे पहा, अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून थालीपीठसाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचं आहे. या पद्धतीने अशा प्रकारे थालीपीठचं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जास्तीचं घट्ट नाही, जास्तीचं पातळ नाही, अगदी मध्यम मळून घ्यायचं. यामध्ये आपण कांदा देखील घातलेला आहे. त्यामुळे ना जास्त वेळ जर पीठ ठेवलं तर पातळ होऊ शकतं. त्यामुळे थोडंसं सुरुवातीला घट्ट मळलं ना तरीसुद्धा चालू शकतं, पण जास्तीचं सुद्धा घट्ट मळायचं नाही, नाहीतर काय होतं थालीपीठ ना जास्त असे कडक होतात. आज आपण अगदी मऊ लुसलुशीत पराठ्यासारखे थालीपीठ तयार करणार आहोत. त्यामुळे अगदी ह्याच पद्धतीचं पीठ तुम्हाला भिजवून घ्यायचं आहे. आता ना अजिबात पीठ भिजवून द्यायची गरज नाही, लगेचच थालीपीठ बनवायला सुरुवात करायची.
आज मी थालीपीठ अशा कॉटनच्या कपड्यावरती व्यवस्थित असं थापून घेणार आहे. हे पहा, एक पोलपाट घेतलेला आहे. रुमाल चांगला असा ओला करून स्वच्छ पिळून घेतला. व्यवस्थित असा चौकोनी शेपमध्ये घालून घेतलेला आहे. आता काय करायचं, सुरुवातीला जरी रुमाल ओला असला ना तरीसुद्धा असं पाणी थोडंसं शिंपडायचं आहे. असं लावून घ्यायचं आहे हाताने. असं केल्यामुळे काय होतं, थालीपीठ जे आहे ना, जे आपण तव्यावरती टाकतो ना, ते अजिबात फाटलं जात नाही, तुटलं जात नाही. अख्खच्या अख्खं इतकं चिटकून वगैरे अजिबात बसत नाही. हे पहा, आता पुन्हा पाण्याचा हात घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मळून घेतलेलं पीठ घ्यायचं, मधोमध ठेवायचं आहे आणि पाण्याचा हात घेऊन मस्त असं एकसारखं थापून घ्यायचं आहे. थापताना व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे 4 बोटांचा वापर करून आपल्याला हे थालीपीठ व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. बोटाने पुढे पुढे पीठ सरकवायचं आणि मस्त असं गोलाकार आणि पातळ थालीपीठ थापून घेणार आहे. आता तुम्हाला थालीपीठ कसं आवडतं, पातळ, जाड, मध्यम, त्याच्या आवडीनुसार तुम्ही हे थालीपीठ तयार करून घेऊ शकता. हे पहा, आज मी मस्त असे पातळ पातळ थालीपीठ तयार करणार आहे. त्यामुळे ना अगदी मस्त असे आपले पराठे कसे असतात मेथीचे किंवा पालकचे, अगदी त्याच पद्धतीने हे थालीपीठ तयार होतात. परफेक्ट. थोडेसे वरतून तीळ भुरभुरायचे आहेत, त्यामुळे आणखी छान थालीपीठ लागतात देखील आणि दिसतात देखील. पुन्हा एकदा व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आणि 4-5 ना व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे होल करून घ्यायचे. म्हणजे कसं थालीपीठ जे आहे ते आतून चांगलं असं भाजलं जातं, अजिबात मग त्रास वगैरे पोटाचा होत नाही. हे पहा, अशा प्रकारे मस्त असं थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे. परफेक्ट. एका साईडला तवा देखील आधीच गरम करायला ठेवलेला होता. तवा देखील छान असा गरम झालेला आहे. थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे, म्हणजे कसं पहिलं थालीपीठ आपण घालतो आहे त्यामुळे चिटकून वगैरे राहणार नाही, व्यवस्थित शिकेन, त्यामुळे तेल घालायचं आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सुती कापडाचं कटच थालीपीठ हातावरती उचलून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तव्यावरती अलगद सोडायचं आहे आणि सुती कापड अलगदपणे काढून घ्यायचं आहे वरचेवरती. हे पहा, परफेक्ट असं थालीपीठ निघालेलं आहे. अजिबात कुठेही चिटकलं वगैरे नाही. मस्तच. थोडंसं वरतून तेल घालायचं आहे. झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून मध्यम ते कमी आचेवरती हे थालीपीठ अगदी खालच्या बाजूनी मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे. थालीपीठ भाजताना कधीही मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही, नाहीतर ते आतून तसंच कच्चं राहतं, बाहेरून फक्त जळल्यासारखं वाटतं. थालीपीठ ना कधी खमंग आणि खरपूस भाजायचं, म्हणजे ना चवीला खरंच खूप अप्रतिम लागतं. चला तर भाजून घेऊयात. हे पहा, खालच्या बाजूने थालीपीठ मस्त असं भाजून घेतलेलं आहे. वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे. थोडंफार तेल लावायचं आहे आणि थालीपीठची बाजू बदली करून घ्यायची आहे. वाव, रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. मस्त असं खरपूस थालीपीठ भाजलेलं आहे. ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे दोन्ही बाजूनी मस्त असं थालीपीठ भाजून घेतलं. प्लेटमध्ये काढून घेऊयात. ह्याच पद्धतीने तुम्हाला अजून 1-2 थालीपीठ मी भाजून दाखवते. हे थालीपीठ बनवायला फार सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात. विशेष म्हणजे ना कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही. घरामध्ये पालक, मेथी काही जरी असलं ना, तुम्ही झटपट वेगवेगळे प्रकारची पिठं ॲड करून हे थालीपीठ तयार करून घेऊ शकता. आणि भरपूर सारे पालेभाज्या घातलेल्या आहेत, त्यामुळे एकदम पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त आणि हेल्दी असे हे थालीपीठ तयार झालेले आहेत. आणि अगदी तुमच्या घरातील लहान मुलंसुद्धा हे थालीपीठ आवडीने खाते, इतके चविष्ट तयार झालेले आहेत. अशा प्रकारे मी काही थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत. थालीपीठ पहा अगदी मस्त असे मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.